ओळखी नरेश भुरे. मी इयत्ता पाचव्या ब वर्गाचे परिपाठाचे सूत्रसंचालन करीत आहे. आज आपण काही आणखीन परिपाठ सूत्रसंचालनाचे वेगवेगळे बोल बघणार आहोत. सुविचार. सुविचार म्हणजे चांगला असाच एक विचार, तर सुविचार घेऊन येत आहे छवी काटेखाय. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझे पूर्ण नाव छवी कुंदन काटेकर. मी आज तुम्हाला सुविचार सांगणार आहे. माफी मागून छोटे व्हा, पण खोटं बोलून कधी मोठं होऊ नका. दिनविशेष. प्रत्येक दिवशी कुठे ना कुठे काहीतरी घडत असते. घडले असते, पण कोणा थोरांच्या, वीरांच्या, शास्त्रज्ञ, कलाकार किंवा तज्ञ यांचा जन्म किंवा मृत्यू. म्हणून आज इतिहासात काय घडले आहे ते जाणून घेण्यासाठी सुविचार घेऊन येत आहे निधी कुर्जेकर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे पूर्ण नाव निधी कुर्जेकर. मी आज तुम्हाला दिनविशेष सांगणार आहे. पहिला, आंतरराष्ट्रीय वन दिन. दुसरा, आंतरराष्ट्रीय जातीवाद विरोधी दिन. तिसरा, आंतरराष्ट्रीय रंग दिन. चौथा, जागतिक कठपुतली दिन. पाचवा, जागतिक मतदानदित्व दिन. धन्यवाद. ठळक बातम्या. जगाच्या कानाकोपऱ्यात दररोज काही ना काही घडत असते. तेच आपल्याला दूरदर्शन प्रसारमाध्यमाद्वारे आकाशवाणी, दूरदर्शन याद्वारे समजत असते. म्हणून आज बातम्या घेऊन येत आहे तेजस्वी नेवके. माझे पूर्ण नाव तेजस्वी देवानंद उके. मी आज तुम्हाला ठळक बातम्या सांगत आहे. पहिला, छत्तीसगड चकमकीमध्ये 22 नक्षल्यांचा खात्मा. DRGचा एक जवान शहीद. दुसरा, तापमानात बदल. दिवसा उन्हाचे चटके, रात्रीचा गारवा कमी. तिसरा, चॅम्पियन ट्रॉफी जिंकलेल्या भारतीय संघाला BCCI कडून 58 कोटी रुपयांचे बक्षीस. चौथा, राज्यातील लाखो बालकांच्या पोषण आहाराचा प्रश्न गंभीर. धन्यवाद. सामान्य ज्ञान. दररोज आपण जर प्रश्न सोडवले की आपल्या ज्ञानात भर पडते. म्हणून आजचे आपल्या ज्ञानात भर पडणारे प्रश्न म्हणजे सामान्य ज्ञान प्रश्न घेऊन येत आहे पार्थ कावळे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे पूर्ण नाव पार्थ संजय कावळे. मी तुम्हाला सामान्यांचे प्रश्न व त्यांचे उत्तर सांगणार आहे. पहिला, महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असणारा जिल्हा कोणता? उत्तर आहे चंद्रपूर. दुसरा, महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा कोणता? उत्तर आहे रत्नागिरी. तिसरा, महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्यात म्हणतात? उत्तर आहे सोलापूर. धन्यवाद. म्हणी. काही वाक्य असतात, त्यात काही शब्द असतात, पण तेच शब्द आपल्याला काही शिकवण देतात. म्हणून आजचे म्हणी घेऊन येत आहे मयंक जांभूळकर. सर्वांना नमस्कार. माझे पूर्ण नाव मयंक गोपाल जांभूळकर आहे. मी इयत्ता 5व्या ब मध्ये शिकत आहे. आपली बात आपणास दिसत नाही. अर्थ, स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाही. मनाची नाही पण जनाची तरी. एखादे वाईट कृत्य करताना मनाला काही वाटले नाही तरी जनास काय वाटेल त्याचा विचार करावा. धन्यवाद. बोधकथा. कथा म्हणजे गोष्ट किंवा कहाणी, परंतु बोधकथा म्हणजे त्या गोष्टीतून काही शिकायला मिळते. म्हणून आजची बोधकथा घेऊन येत आहे मानवी जिपकाटे. सर्वप्रथम सर्वांना माझे नमस्कार. माझे पूर्ण नाव मानवी जिपकाटे आहे. आज मी तुम्हाला बोधकथा सांगणार आहे. कथेचे नाव आहे सावकाराचा राग. एके दिवशी एका बंगल्यात सावकार आणि सावकारी राहत होती. ते झोपली होती आणि तिच्या घरी चोर घुसला होता. चोर सामाई हुडकत होता. तेव्हा त्या सावकारींना आवाज गेल्यामुळे ते चिल्लावू लागले, अरे चोरा, माझ्या शेजारीच्या घराकाठी एक आजीबाई राहते. तिच्या घरी खूप सारा धन आहे. तिच्या घरी जाऊन
तू पटकन आण. तो चोर त्या आजीबाईच्या घरी गेला आणि धन हुडकू लागला, पण त्याला काहीच नाही दिसली. त्या आजीबाईला उठवला झोपेत आणि त्या आजीबाईला सांगते धन कुठे आहे, पण त्या आजीबाई म्हणते माझ्याकडे एकही धन नाही आहे, मी ना शाहूकारीला दिले आहे, पण शाहूकारी कडून मी सकाळी मागून आणते. शाहूकारींच्या घरी जशीच जात होती ती आजीबाई, तशीच त्या चोराने आजीबाईला धक्का दिला आणि ती लवकर दवाखान्यात पोहोचू नाही शकली, म्हणून तिथंच मृत्यू झाला. आणि त्यानंतर सगळे लोक दुःखी होते, पण शाहूकारीनेच सुखी होती, कारण की तिचा धन शाहूकारींकडे होता म्हणून. त्यानंतर तिच्या मुलीचा काही वर्षाने लग्न झाला आणि मग तिची मुलगीची काही महिन्याने तब्येत बिघडली. त्यानंतर तिला पैसा लागत होता म्हणून सासरवाल्याने ठेवून नाही म्हटला आणि मग ते माहेरी गेली. माहेरी गेल्यानंतर तिला खूप दवाखान्यात दाखवला, पण तिला काहीच आधार नाही झाला आणि नंतर ढोंगी बाबाकडे नेला, पण तिला काहीच आधार नाही. त्यांची पूर्ण संपत्ती आणि घर जाहिरात विकायला लागला. तात्पर्य की कोणाची वस्तू पडली असेल तर उचलू नका, कारण की प्लीज तुमची जर वस्तू निघाली तुम्हाला दुःखी होते, म्हणून कोणाची वस्तू उचलू नका. धन्यवाद. आमचे परिपाठ तुम्ही शांततेने ऐकले, तुमचे आभार मानते व आमचे परिपाठ इथे संपले असे मी जाहीर करते. धन्यवाद.